अचानक नवीन लावलेलं सिलेंडरने पेट घेतला, त्यांचं नाक कापलं गेलं, हातामध्ये रॉड टाकावा लागला. घरी चेष्टेत जर लग्नाचा विषय निघाला तर मी एवढं म्हणायचे की काही पण करा पण मला मुलगा पुण्यातला शोधा. म्हणजे इव्हन मुंबई किंवा बँगलोरचं सुद्धा नको. त्या मुलाचा समोरून एक दिवशी मला फोन आला. हे सुद्धा सांगण्यात आलं की परत पुढे चालून काही कमी जास्त झालं तर सगळ्यांना तुरुंगात पाठवेल ती. मग आता स्वयंपाक आणि इंग्लिश ह्या दोन्ही गोष्टी मला बऱ्यापैकी कामापुरतं जमतात. डिजिटल युगामुळे मी आता बार्शीसारख्या ठिकाणी राहून सुद्धा एका US बेस्ड डिजिटल मार्केटिंग फर्मसाठी काम करतेय. नमस्कार, मी किरण पाटील, लग्नाआधीची किरण नलावडे. मी पुण्यातला ऑफिस जॉब सोडून बार्शीला शिफ्ट झाले, म्हणजे गावी शिफ्ट झाले. जॉब सोडला नाही बरं का, जॉब करतीच आहे. पण गाव आणि शहर याचा जो समतोल मला मिळाला किंवा मला जो राखता आला, त्याबद्दलच माझी आज गोष्ट आहे. ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. माझं नाव ॲक्च्युली तसं तर किरण देवी. माझे वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे किरण बेदींचे ते फार हे होते. त्यामुळे त्यांनी माझं नाव किरण ठेवलं. किरण म्हटलं की मुलाचं नाव की मुलीचं नाव हे पहिल्यापासून बऱ्याच जणांना कन्फ्युजन व्हायचं. मग आईला असं वाटायचं की अरे किरण नाव नको, म्हणून हे पुढचं देवी ॲडिशन त्यासाठी, जेणेकरून लोकांना कळावं की अरे ही मुलगी आहे म्हणून. कदाचित त्यांना असंही वाटलं असेल की पुढे जाऊन मी एखाद्या सरकारी नोकरी करेल किंवा मी पोलीस खातं जॉईन करेल. कदाचित त्यांना असं वाटलं असेल. पण लहानपणापासूनच मला पोलीस खात्याशी तशी काही फारशी माझी आवड नव्हती. कारण पहिल्यापासून आम्ही आमच्या वडिलांना पोलीस खात्यामध्ये स्ट्रगल करताना पाहिलं. लहानपणापासनं आम्ही हेच पाहत आलोय की कुठलाही सणवार असेल किंवा कुठलाही काही स्पेशल ओकेजन असेल, आम्ही कधी आमच्या वडिलांना फार पाहिलंच नाही. नेहमी त्यांच्या ड्युटीज, मग गणपती असेल, दिवाळी असेल, म्हणजे आम्हाला कधी त्यांचा फार सहवास मिळालाच नाही. त्यामुळे पहिल्यापासून एक असं होतं की पोलीस खातं म्हणजे कंटिन्युअस बाहेर असणं, फॅमिलीला टाईम न देणं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या लहानपणापासून डोक्यात बसल्या, त्यामुळे मला काही फारसं कधी पोलीस खातं आवडलंच नाही. त्यामुळे मी कधी त्या क्षेत्रात जाण्याचा किंवा त्यात मी काही करेल असं मला कधीच वाटलं नाही. सो बेसिकली मी तिकडे वळले नाही. लहानपणी मला आठवतं मी 5वी वगैरे असेल, आमच्या घरामध्ये अक्षरशः गॅसच्या सिलेंडरने पेट घेतली होती. भयानक गोष्ट होती. घरामध्ये पाणी सांडलेलं होतं. आम्हाला त्यावेळेस पिण्याच्या पाण्याचा टँकर यायचा. सो घरात सगळं पाणी झालेलं, फॅन्स वगैरे चालू होते. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी त्या सिच्युएशनमध्ये असायला पाहिजेत, अशा सगळ्या सिच्युएशन्स होत्या. मी 5वी होते. माझे सगळे फ्रेंड्स आम्ही नवीन वर्षाच्या ग्रीटिंग्स बनवत होतो आणि अचानक नवीन लावलेल्या सिलेंडरने पेट घेतला. सिलेंडर, ती नळी आणि गॅसची शेगडी अशा सगळ्यांनी पेट घेतला. कॉलनीतली सगळी लोकं ही पळून जात होती कॉलनीच्या बाहेर. पण माझी आई तिथेच थांबली. तिने पकडने ते रेग्युलेटर बंद केलं आणि ती आग थांबवली. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गॅसची आग ही काही पाण्यानं विझत नाही. त्याच्यावर वाळू वगैरे टाकायला पाहिजे इतकं काही त्यावेळेस कोणाला सुधरेल अशी सिच्युएशन नव्हती. पण ते रेग्युलेटर वितळलेलं असताना सुद्धा माझ्या आईनं ते पकडने फिरवून ते बंद केली आग. सो त्यामुळे मी माझ्या आईला पहिल्यापासून असं खूप स्ट्रॉंग म्हणूनच पाहिलंय आणि कुठेतरी ते गुण आमच्यात सुद्धा आले. म्हणजे माझी बहीण असेल, मी असेल किंवा माझा भाऊ असेल, हे गुण आमच्यात सुद्धा आले. कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण स्ट्रॉंगली उभं राहिलं तर मार्ग मिळतातच. हे एकंदर आईकडनं शिकायला मिळालं. त्याचबरोबर आपल्या कामाशी आपण किती एकनिष्ठ राहायला पाहिजे हे आमच्या वडिलांकडनं आम्ही नक्की शिकलो. वडिलांची नोकरी ही पोलिसाची असल्यामुळे कायम त्यांचं धावपळीत दिवस जायचे. नेहमी त्यांनी स्पेशल खात्यांमध्ये काम केलं. जसं अँटी करप्शन असेल, दहशतवाद विरोधी पथक असेल. त्यांनी नेहमी अशा विभागांमध्येच काम केलेलं आहे पोलिसच्या. तर कित्येक वेळेस अशा सिच्युएशन्स आलेल्या आहेत ज्यामध्ये म्हणजे फॅमिली आमची अक्षरशः डिस्टर्ब होऊन जायची. वडील कधी यायला उशीर झाला तर म्हणजे मनात इतकी भीती बसायची की आज उशीर झालाय, वडील लवकर आले नाहीयेत, फोन उचलत नाहीयेत, मग काही झालं तर नसेल ना. ही भीती कायम लागून राहिलेली असायची. त्याचं कारण असं, कारण कित्येक वेळेस कुठे छापे टाकायला गेलं, कुठे गुन्हेगारांना पकडायला जर गेलं, तर हल्ले व्हायचे. हे जे काही समूह असायचे म्हणजे त्यांच्यावर छापा टाकायला गेल्यानंतर त्यांचे इतर सहकारी कधी-कधी वाघनख्यांनी हल्ला करायचे, कधी-कधी दगडांनी हल्ला करायचे. कधी-कधी मोठे-मोठे चाकू, कोयते यांचा सुद्धा वापर व्हायचा. त्यामुळे कायम ती मनात एक भीती बसली होती की म्हणजे कधी एखादा फोन येतोय की काय आणि काही दुःखद बातमी कळते की काय, ही कायम भीती आमच्या मनात लागून राहिलेली असायची. असंच माझ्या 12वीच्या वर्षामध्ये माझ्या ड्युटीवरनं माघारी येताना माझ्या वडिलांचा असाच अपघात झाला. ऑब्व्हियसली म्हणजे ड्युटीहून माघारी येत होते ते, कुठल्या समूहाने वगैरे नाही, पण ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांचं नाक कापलं गेलं, हातामध्ये रॉड टाकावा लागला आणि आम्हाला खूप रात्री उशिरा
म्हणजे माझ्या वडिलांच्या एका मित्राचा फोन आला, की असं-असं झालंय आणि तुम्ही दवाखान्यात या. मग त्या मोमेंटला आणि मला आठवतं आम्ही म्हणजे निवांत म्हणजे रात्री झोपलेलो होतो. गडबडून सगळे जागे झालो. आम्ही पोलीस कॉलनीत राहत होतो आणि पोलीस कॉलनीसमोरच सरकारी दवाखाना होता. सो तिथेच माझ्या वडिलांना ॲडमिट केलेलं होतं. सो आईनं आम्हाला घरीच ठेवलं. माझी आई दवाखान्यासाठी धावली. सो जोपर्यंत आईचा फोन येत नाही आणि आई सांगत नाहीये, की सगळं व्यवस्थित आहे, तोपर्यंत आम्ही रात्रभर सगळे जागे होतो. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांना हेही लक्षात नव्हतं, की त्यांच्यासोबत काय झालंय. म्हणजे त्यांच्या हातामध्ये रॉड टाकावा लागलाय किंवा त्यांचं नाक कापलं गेलंय, या गोष्टीची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती. इतका त्यांना तो म्हणजे ॲक्सिडेंटचा तो इतका मार बसला होता, की स्मृतिभ्रंश झाल्यासारखं झालं होतं थोड्या काळापुरताचा. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, त्यावेळेस ते आधी तर विश्वासच ठेवत नव्हते आमच्यावर, की खरंच असं काही झालंय म्हणून. पण ज्यावेळेस त्यांना भूल उतरून त्यांना ज्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्या, त्यावेळेस त्यांना कळलं, की आपल्यासोबत ही दुर्घटना झाली आहे आणि आपण इथे दवाखान्यात ॲडमिट आहोत. सो माझ्या वडिलांचा मी 12वी ला असताना ॲक्सिडेंट झाला आणि मग ऑब्व्हियसली माझ्या नुकत्याच परीक्षा जवळ आलेल्या. नक्कीच त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावरही झाला. पण मी कशीबशी पास झाले. मला 12वी ला 60% मिळाले. इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल इतकं जेमतेम मला CETला मार्क्स मिळाले आणि पुण्याच्या एका कॉलेजमध्ये मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. सो ऑब्व्हियसली लहानपणापासूनच मी मोठ्या सिटीच्या किंवा पुण्याच्या एवढ्या प्रेमात होते आणि साहजिक इंजिनिअरिंगला पुण्यातच ॲडमिशन मिळालं, सो मी फार खुश होते त्याच्यामुळे. सो फायनली माझे सगळे म्हणजे स्वप्न पूर्ण झाले असं वाटलं मला. फायनली आपल्याला हवी तशी लाईफस्टाईल इथे जगता येईल. त्याचबरोबर जॉब म्हणजे कॉलेज संपवून आपण जॉबला कधी लागतोय आणि कधीही आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपली स्वप्न इथे पूर्ण करतोय, असं मला झालेलं. स्वप्न म्हणजे काय अशा खूप मोठ्या गोष्टी कधीच नव्हत्या. बेसिकली मनसोक्त मैत्रिणींसोबत फिरता येईल, शॉपिंग करता येईल, अ, हव्या त्या गोष्टी घेता येतील. इतकंच हीच स्वप्न म्हणजे माझ्यासाठी फार मोठी होती. त्याच्यामुळे माझं असं होतं, की मला इंजिनिअरिंग कंप्लीट करून लवकरात लवकर जॉबला लागायचं होतं. जेणेकरून मला कोणावरही डिपेंडंट न राहता ह्या गोष्टी मला करता येतील. कॉलेजचे 4 वर्ष छान पार पाडली. म्हणजे कॉलेजमध्ये असताना म्हणजे एकतर ऑलरेडी मी पुण्याच्या प्रेमात, त्यात ही कॉलेजची 4 वर्ष खूप छान गेली. म्हणजे मैत्रिणींसोबत पुणे एक्सप्लोर करणं असेल किंवा कॉलेजमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण मित्र-मैत्रिणींसोबत छान एन्जॉयमेंट करतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी अजूनच पुण्याच्या प्रेमात पडले आणि मला असं वाटू लागलं, की आता पुणे म्हणजेच आपल्यासाठी सगळं काही आहे आणि आपण पुणे सोडून राहू शकत नाही. पुण्यातच आपण सेटल होऊ, इथेच जॉब करू, लग्नानंतर आपल्याला मुलगाही इथलाच हवाय. म्हणजे इव्हन घरी चेष्टेत जर लग्नाचा विषय निघाला, तर मी एवढं म्हणायचे, की काही पण करा, पण मला मुलगा पुण्यातला शोधा. म्हणजे इव्हन मुंबई किंवा बंगळुरूचा सुद्धा नको. पुण्याचाच मुलगा हवाय, कारण मी काही पुणे सोडणार नाहीये. म्हणजे इथपर्यंत माझी धारणा झाली होती, की मला पुण्यातच राहायचंय, पुण्यातच सेटल व्हायचंय. आता तुम्ही सगळे म्हणाल, की हे पुणे-पुणे काय सारखं? पण इथे पुण्यात राहणाऱ्या सगळ्यांनाच हे कळेल, की पुण्यात काय येते. कारण इथे येणारा प्रत्येकजण पुण्याच्या प्रेमात पडतो. त्यामुळे पुणे हे माझ्यासाठी पण तितकंच महत्त्वाचं झालं होतं. माझं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असल्यामुळे सगळ्यांनाच असं वाटलेलं, की मी कोडिंग किंवा सॉफ्टवेअर या फील्डमध्ये जाईल. पण मी माझा वेगळा मार्ग निवडला थोडासा. कारण इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतानाच मला हे लक्षात आलं होतं, की हे कोडिंग वगैरे मला काही जमणार नाहीये. मग त्याच वेळेस डिजिटल मार्केटिंग ही नवीन फील्ड आली होती. माझा भाऊही त्यावेळेस डिजिटल मार्केटिंग फील्डमध्येच काम करत होता. तोही नुकताच त्या क्षेत्रामध्ये शिरला होता. त्यामुळे त्या क्षेत्राची माहिती मिळाली. त्याने मला बऱ्याच गोष्टींची माहिती दिली. मी लास्ट इयरला असताना बराच त्या गोष्टीं रिलेटेड अभ्यास केला आणि फायनली असं ठरवलं, की आपण डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्येच करियर करूयात. कारण की मला माझी गॅरंटी नव्हती, की मला कोडिंग किंवा मी जर डेव्हलपर म्हणून कुठे जॉब शोधायला गेले, तर मला कोणी जॉब देईल, ह्या गोष्टीची मला बिलकुल गॅरंटी नव्हती. आता डिजिटल मार्केटिंग फील्डचं म्हटलं, तर ही फील्ड अशी आहे, की जिथे इंग्लिश कम्युनिकेशन खूप चांगलं असायला पाहिजे, जे त्यावेळेस बिलकुल नव्हतं. त्याचबरोबर फील्ड नवीन असल्यामुळे सोबतच्या मैत्रिणी वगैरे वेड्यात काढायच्या. त्यांना असं वाटायचं की डिजिटल मार्केटिंग म्हणजे मार्केटिंग, आपलं ट्रेडिशनल मार्केटिंग असतं ते. त्यामुळे सगळ्यांनी मला त्यावेळेसही फार वेड्यात काढलं, की "तुला एवढं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग छान केलंयस आणि तुला मार्केटिंग का करायचंय?" पण त्यावेळेस मला माहीत होतं, इथे गेल्यानंतर ॲटलीस्ट जॉब तरी मिळेल मला. कोडिंग वगैरे केलं तर तो जॉबही मिळणार नाही. मग त्यापेक्षा जॉबलेस राहण्यापेक्षा किंवा आहे असंच बसण्यापेक्षा मला कशात तरी जॉब करायचा आहे. मला मेन ध्येय हेच होतं, की मला जॉब मिळवायचा आहे. मग ते कुठल्याही एका क्षेत्रात असेना. त्याच्यामुळे मी ठरवलं, की डिजिटल मार्केटिंग हे आपण कंटिन्यू करूया. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी
डिजिटल मार्केटिंगसाठीचे क्लासेस जॉइन केले. आता आपण म्हणतात ना, एखादी कल्पना देव आपल्या डोक्यात आणतो त्यावेळेस ती एक्झिक्यूट करण्याची ताकदही देव आपल्याला देतो किंवा तसे मार्गही देव आपल्यासमोर आणून ठेवतो. माझ्यासोबत पण तसंच झालं. इंग्लिश कम्युनिकेशन फार काही चांगलं नव्हतं, पण क्लासेस सुरू होते. मी प्रयत्न करत होते सुधारण्याचा. त्याचबरोबर त्यावेळेस माझा भाऊ माझा महिन्याचा सगळा खर्च सांभाळायचा. त्याचाही नुकताच जॉब लागलेला होता, त्यामुळे त्याचंही फार इन्कम काही जास्त होतं अशातला भाग नाही. पण तरी तो आमच्या दोघांचा पुण्यातला खर्च करत होता. मग या सगळ्यामध्ये माझं असं होतं, की क्लास माझा संध्याकाळी असायचा. मग मला असं वाटलं, की दिवस वायाला घालवण्यापेक्षा आपण पार्ट टाईम जॉब करूया. पार्ट टाईम जॉब केला म्हणजे कसं, महिना आपला निघेल इतके पैसे तरी मिळतील. त्याचबरोबर आपला साइड बाय साइड क्लासही होईल. मग त्याच्यामुळे मी असं ठरवलं, की आपण पार्ट टाईम जॉब शोधू. मग बऱ्याच ठिकाणी मी जॉब इंटरव्ह्यूसाठी जात होते. म्हणजे सेल्स पर्सन म्हणून असेल किंवा टेलिकॉलिंगचे जॉब पण त्यावेळेस रिअल इस्टेट फर्म्समध्ये वगैरे भरपूर असायचे. मग असंच एके दिवशी एका रिअल इस्टेट फर्ममध्ये मला जॉबसाठी कॉल आला सेल्स पर्सनसाठी. मग मी तिथे इंटरव्ह्यूसाठी गेले. इंटरव्ह्यू घेणाऱ्या पर्सनने माझा रिझ्यूम पाहिला. त्यावेळेस त्यांनी मला त्यांना कळलं, की ही डिजिटल मार्केटिंग मध्ये क्लासेस करतीये. मग त्यांनी त्याबद्दल मला बरीच माहिती विचारली. मग मला कळलं नाही, की हे असं का एवढं माहिती विचारतायत आणि त्या रिलेटेड एवढे क्वेशन्स का विचारतायत मला. मग शेवटी मला असं कळलं, की मी जिथे इंटरव्ह्यूला गेलीये ती एक डिजिटल मार्केटिंग फर्म आहे आणि ते त्यांच्या एका क्लायंटसाठी हा इंटरव्ह्यू घेतायत. मग पुढे झालं असं, की तो सेल्स पर्सनचा जॉब तर काही मला मिळाला नाही, कारण ऑब्व्हियसली माझा एक्सपिरियन्स काहीच नव्हता. मी जस्ट फ्रेशर होते ॲज अ सेल्स पर्सन जॉइन होण्यासाठी. पण त्यांनी मला डिजिटल मार्केटिंग इंटर्न म्हणून पोझिशन ऑफर केली आणि त्या मोमेंटला असं झालं, की आउट ऑफ द ब्लू मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. सुरुवातीला ऑब्व्हियसली काही पैसे मिळणार नव्हते, कारण मी तिथे 3 ते 4 तासात जाऊन काम करणार होते. पण ह्या इंटर्नशिपमुळे मला पुढे नक्कीच लवकर जॉब मिळायला मदत होईल एवढं मला माहीत होतं. मग त्यामुळे मी पार्ट टाईम जॉब दुसरा शोधणं सोडून आहे ही इंटर्नशिप कंटिन्यू करण्याचा विचार केला आणि मी ती इंटर्नशिप सुरू केली. मग त्याच कंपनीमध्ये मी पुढे 1 वर्ष काम केलं. त्यानंतर मी कंपनी बदलली. पुण्यातल्याच एका नामांकित कंपनीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, जे की किसान कृषी प्रदर्शन. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे मोशीला जे कृषी प्रदर्शन भरतं त्या कंपनीत मी लागले. माझा जॉब छान चालू होता. किसानमध्ये जॉइन होऊन मला जवळपास 2 ते 3 वर्ष झाले होते आणि आता ऑब्व्हियसली घरी लग्नाचा विषय सुरू झाला होता. स्थळं येत होती. असंच म्हणजे लॉकडाऊनच्या एक 15 ते 20 दिवस आधी एक स्थळ सांगून आलं. रीतसर पाहण्याचा कार्यक्रम झाला. सगळं अगदी छान होतं. मुलगा दिसायला छान होता. मग घरचं बॅकग्राऊंड छान होतं. मुलाचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं होतं. त्यामुळे हे स्थळ सगळ्यांनाच फारसं आवडलं. म्हणजे माझ्या आई-वडिलांना आवडलं. तिकडच्यांनाही आमची बाजू पूर्णपणे आवडली. एकंदर हे स्थळ सगळ्यांनाच खूप जास्त आवडलं. मलाही मुलाबाबतीत सगळ्या गोष्टी आवडल्या. प्रॉब्लेम फक्त एका गोष्टीमध्ये होता. ते म्हणजे मुलाचा गावी बिझनेस होता. म्हणजे मुलाचं मेकॅनिकल इंजिनिअर झालेलं होतं. जॉब सोडून त्याने नुकतंच स्टार्टअप चालू केलं होतं बार्शीमध्ये पी-व्ही-सी पाईप मॅन्युफॅक्चरिंगचं. सो ती एक इम्प्रेसिव्ह गोष्ट होतीच. पण ह्या मुलासोबत लग्न करणं म्हणजे मला पुणे सोडणं. मी फार द्विधा मनस्थितीमध्ये होते. कारण सगळं चांगलं आहे, पण ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला ॲडजस्ट करायची नाहीये किंवा आपण मॅनेज करू शकत नाही. अशा एका गोष्टीसाठी ह्या स्थळाला आपल्याला नाही म्हणावं लागेल असंच मला वाटत होतं. त्या मुलाचा समोरून एक दिवशी मला फोन आला. मला थोडंसं आश्चर्य वाटलं, की असं का म्हणजे अचानक कसं काय फोन आला वगैरे. कदाचित घरच्यांकडनं बोलण्यासाठी त्याने नंबर मिळवला असेल म्हणून फोन आला होता. सो मला तो फोन आला. मी उचलला. आमचं बोलणं झालं. मग फोन करण्याचं कारण असं कळालं, की या लग्नाकडून माझ्या काय अपेक्षा आहेत हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण नॉर्मली आपले घरचे फार तर फार आपल्याला म्हणजे लाईफ पार्टनरकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला लग्नासाठी मुलगा कसा हवाय, असं आपले घरचे फार तर फार विचारतात किंवा कित्येकांच्या बाबतीत तर असंही होत नाही. कित्येक मुलींच्या बाबतीत तर असं होतं, की मुलगा चांगला असेल, घरचं बॅकग्राऊंड चांगलं असेल, तर घरचे लग्न ठरवून मोकळे होतात. मुलीला विचारलं सुद्धा जात नाही, की तुला हा मुलगा पसंत आहे का? तुला सगळं आवडलंय का? ह्या गोष्टी मुलींना शक्यतो विचारल्या जात नाहीत. गावाकडे तरी विचारल्या जात नाहीत. त्यामुळे मला थोडं आश्चर्य वाटलं, की एखादा मुलाचा आपल्याला जो मुलगा आपल्याला पाहून गेलाय त्याचा आपल्या ह्या लग्नासंबंधीच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी तो मुलगा आपल्याला फोन करतोय. काळजीने आपल्याला काही गोष्टी विचारतोय, की तुझ्या करिअर संबंधीच्या पुढच्या इच्छा काय आहेत? तुला पुढे जॉब कंटिन्यू करायचा आहे का? नाहीये का? किंवा एक ॲज अ लाईफ पार्टनर तुला माझ्याकडनं काय एक्स्पेक्टेशन आहेत? असे बरेच प्रश्न समोरून आले आणि आय थिंक त्याच वेळेस मी थोडीशी तिथे इम्प्रेस होऊन गेले.
आय थिंक तोच मेन पॉइंट होता, की जिथे मी पुण्याव्यतिरिक्त थोडासा म्हणजे माझ्या डोक्यात वेगळा विचार आला आणि त्या मोमेंटला मी थोडंसं म्हणजे एक पारडं झुकतं झालं माझं त्या मुलाच्या बाजूने त्या मोमेंटला. त्याचबरोबर असंही होतं, की काही लोक म्हणजे मैत्रिणी वगैरे असतील, कलीग्स असतील, मला हेही समजावून सांगत होते, की "तू ऑलरेडी पुण्यात राहतीयेस. तुझं जॉब छान चालू आहे, वेल सेटल आहेस. तुला पुढेही चांगली स्थळं मिळतील. मग विनाकारण तू आहे हा चांगला जॉब सोडणार, गावी शिफ्ट होणार आणि जे की तुला स्वतःलाही आवडत नाहीये. मग हे असं का करतीयेस? नको करू." त्यामुळे मग मी अजूनच थोडी काळजीमध्ये पडले. कारण की कुठेतरी मला हे स्थळ आवडलंही होतं, पण ह्या गोष्टींमध्ये मी कन्फ्यूज पण होते. प्लस काही लोक बोलल्यामुळे मी अजून जास्त ह्या गोष्टीमध्ये म्हणजे चिंतित होऊन बसले होते. पण माझं नेहमीप्रमाणे माझ्या मोठ्या भावाने मला काही गोष्टी समजावून सांगितल्या. त्या ॲक्चुअली आयुष्यभरासाठी माझ्या लक्षात राहतील. त्याचं एवढंच म्हणणं होतं, लग्नासाठी म्हणजे मुलगा पुण्यात राहतो किंवा एखाद्या मोठ्या सिटीत राहतो किंवा राहत असावा, हा लग्नासाठीचा क्रायटेरिया नाहीये. तू ॲज अ लाईफ पार्टनर तुला त्या मुलाकडनं काय अपेक्षा आहेत? त्याने काय करायला हवं? ॲज अ लाईफ पार्टनर त्याने तुला कुठल्या गोष्टींबाबतीत सपोर्ट करायला हवा? ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. उद्या चालून कदाचित असंही होईल, की तू पुण्यात राहशील, तुला पुण्यात राहणारा मुलगा लग्नासाठी मिळेल. पण तो ॲज अ लाईफ पार्टनर जर चांगला नसेल, तर तू इथली लाईफस्टाईल एन्जॉय करू शकणार आहेस का? तो तुला सपोर्टच करणार नसेल, तर तू इथे आनंदीच राहू शकणार नाहीयेस. मग काय उपयोग मुलगा पुण्यात असेल किंवा मुंबईत असेल. सो तुला ह्या स्थळाला नाही म्हणायचंय तर तू नाही म्हण, काहीच हरकत नाहीये. पण फक्त तो पुण्यात राहत नाही, हा क्रायटेरिया डोक्यात ठेवून तू ह्या स्थळाला नकार देऊ नकोस. तू बाकीच्याही गोष्टींचा विचार कर. ॲट द एंड तुला आयुष्य काढायचंय त्यामुळे तू ठरव, लोकांचा विचार करू नकोस. कुठेतरी भावाच्या बोलण्यामुळे मी थोडीशी कॉन्फिडंट झालेच होते. पण तिकडे सुद्धा म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात तसं माझ्या डोक्यात जसं कन्फ्युजन होतं, तसं तिकडे अ, अ, विक्रांतला म्हणजे जे स्थळ आलं होतं मला, त्यांना सुद्धा भरपूर लोक काय-काय गोष्टी सांगत होते, की मुलगी 6 ते 7 वर्ष झालं पुण्यात राहते, जॉब करते आणि ती मुलगी गावी इकडे शिफ्ट होणार. ती राहील का तुमच्या इथे? करेल का तुमचं घर मॅनेज? नॉर्मली जॉब करणाऱ्या मुलींमध्ये फार ॲटिट्यूड असतो. म्हणजे घरातल्या माणसांनाच तिची फार काळजी घ्यावी लागेल. तिच्याच सगळ्यांना पुढं-पुढं करावं लागेल. त्यात माझे वडील पोलीस. म्हणजे अक्षरशः हे सुद्धा सांगण्यात आलं, की परत पुढे चालून काही कमी-जास्त झालं तर सगळ्यांना तुरुंगात पाठवेल ती. इथपर्यंत सुद्धा म्हणजे अक्षरशः लोकांनी त्यांना सजेशन्स दिले, की त्यामुळे तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. कारण मुलगी ऑलरेडी पुण्यात राहिलेली आहे. उद्या ती मुलाला म्हणेल, की "अरे, तू पण पुण्याला शिफ्ट हो. मला काही इथं राहता येत नाहीये." मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? मग अशा सगळ्या गोष्टी त्यांना सुद्धा म्हणजे ऐकवल्या जात होत्या. मलाही काही अशा गोष्टी होत्या, की "तू का हे सोडून जातीयेस?" वगैरे. पण अशा सगळ्या मध्ये आमच्या दोघांचे विचार जुळले. अ, तो फोन कॉल येऊन गेल्यानंतर बऱ्याच वेळेस आमचं बोलणं झालं. मग त्यातून एकमेकांचे विचार कळले, एकमेकांचा स्वभाव कळला. मुलाचं घरच्यांबद्दल असलेली काळजी, रिस्पेक्ट ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि फायनली आमचं 5 जानेवारी 2021 मध्ये लग्न झालं. लग्न झालं पहिला 1 महिना ऑब्व्हियसली सगळ्या कार्यक्रमांमध्ये याच्यामध्ये गेला, की आपलं रुटीन चालू झालं. आता कसं असतं, आपण आधी एखाद्या सिच्युएशनमध्ये असतो, आपण कल्पना करतो त्यावेळेसच्या गोष्टी आणि आपण त्या सिच्युएशनमध्ये असतानाच्या फीलिंग्स ह्यात खूप फरक असतो. आपण ज्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये स्वतः असतो, त्यावेळेस अक्षरशः आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल सुद्धा आपण फार म्हणजे विचार करायला लागतो, की अरे आपण कदाचित चुकलो तर नाही ना? आपण कदाचित चुकीचा तर निर्णय घेतला नाही ना? त्यात माझा मुळात फार विचारी स्वभाव. म्हणजे अ, मला स्वतःलाच लहान-लहान गोष्टींवर विचार करायची फार सवय आहे. सो कोणी काही बोललेलं नसताना सुद्धा मी गावी राहतीये, माझा इथल्याप्रमाणे मी राहायला पाहिजे, इथल्याप्रमाणे मी वागायला बोलायला पाहिजे, माझं राहणीमान असेल, माझं वागणं बोलणं असेल, इथल्याप्रमाणे असायला पाहिजे. हे मी स्वतःच ठरवून टाकलं होतं आणि मी त्याप्रमाणे वागत होते. म्हणजे अक्षरशः पहिले लग्नानंतर काही दिवस तर मी साडीसुद्धा घालायचे. का तर आणि जमतही नव्हतं त्यावेळेस तर. आता तरी मी आज साडी घालून आली छान जमतंय मला मॅनेज करायला. पण त्यावेळेस तर ते जमतही नव्हतं. पण तरीसुद्धा आपलं 2-3 महिने मी मस्त साडी-बिडी घालायचे. कामही जमत नव्हतं पण करायचे. का तर आजूबाजूच्यांना असं नको वाटायला बाबा ही जॉब करणारी मुलगी आहे, मग बघा आता कशी राहतीये. मग घरच्यांना कोणी काही बोलायला नको आणि घरच्यांना कोणी काही बोललं तर ते आपल्याला काहीतरी बोलतील. मग ह्यासाठी मीच स्वतः काही स्वतःवर बंधनं घालायला चालू केलं. नवीन आपण जेव्हा एखाद्या घरात जातो, तिथली लोकं आपल्याला समजायला वेळ लागतो किंवा रादर त्या लोकांना आपण समजायलाही वेळ थोडासा जाऊ द्यावा लागतो. एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलींना ॲडजस्ट होणं किंवा एखाद्या म्हणजे घरामध्ये एक
त्या मुलीला त्यांनी ॲडजस्ट करून घेणं, ह्यामध्ये फार फरक पडतो. त्यामुळे सुरुवातीचा बराच काळ मी हे फिगर आउट करण्यामध्येच घातला, की मी एकतर डिसिजन बरोबर घेतलाय की नाही, आपण काही चुकायला नको, आपण कायम बरोबर म्हणजे व्यवस्थितच वागायला पाहिजे, व्यवस्थितच काही गोष्टी करायला पाहिजे, जेणेकरून आपण जॉब करतोय म्हणून आपल्याला कुणी काही टोकलं नाही पाहिजे किंवा म्हणून कुणी काही बोललं नाही पाहिजे. मग ह्या गोष्टींमध्येच मी कायम हे होते. सो माझं हे कामाची धडपड आणि मी कामाच्या बाबतीत टेन्शन घेतेय, ह्या गोष्टी आमच्या आईंना म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या लक्षात आलं, की मी कुठेतरी कामाचं फार टेन्शन घेतेय, खूपच जास्त ओव्हरवर्क करतेय. म्हणजे घरच्याही बाबतीत आणि माझ्या ऑफिसच्याही बाबतीत. म्हणजे ते एक गिल्ट असतं ना घरनं काम करताना, की घरातलं काम केलं की गिल्ट असतो, अरे ऑफिसचं काम राहिलं, आणि ऑफिसचं काम केलं की अरे तो गिल्ट असतो, की अरे माझं घरातलं काम राहिलं. मग हे कुठेतरी माझ्या सासूबाईंच्या, आईंच्या लक्षात आलं. त्यांनी मग मला एके दिवशी फार छान समजावून सांगितलं. त्यांच्यासाठी सुद्धा मी नवीन आहे. माझे विचार काय चालतायत, मी कुठल्या पद्धतीने विचार करते, हे त्यांना समजणं सुद्धा अवघडच आहे सुरुवातीला. पण ज्यावेळेस त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली, त्यावेळेस त्यांनी मला खूप कम्फर्ट देण्याचा प्रयत्न केला. खूप समजावून सांगितलं, की तुम्ही कामाची काळजी करू नका. तुम्ही जॉब करताय, तुम्हाला जमेल तितकं तुम्ही घरातलं काम करा. आपण दोघी मिळून घरातलं काम करत जाऊ. असं काही नाहीये, की एखादी गोष्ट तुम्हाला जमत नाही, तुम्ही ती केलीच पाहिजे. तुम्ही खुशाल मला सांगा, मी करत जाईल. फक्त सांगत जा, बोलत जा. तुम्ही बोलल्याशिवाय आम्हाला नाही कळणार तुमच्या अडचणी काय आहेत, तुम्हाला काय हवंय, काय नकोय, ते तुम्ही सुद्धा सांगणं आम्हाला गरजेचं आहे. तर तुम्ही यासाठी, की आमच्याकडे अशी पद्धत आहे, की सुनेला सुद्धा आवाजावं बोलतात. त्याच्यामुळे माझे सासू-सासरे सुद्धा मला आवाजावंच बोलतात. तर त्यांनी मला ते समजावून सांगितलं. साडीच्या बाबतीतही सांगितलं, की तुम्हाला साडी कळतंय, साडी तुम्हाला जमत नाहीये, मग तुम्ही खुशाल ड्रेस घाला. असं काही नाहीये, आपल्याकडे चालतं. तुम्ही विनाकारण म्हणजे लोकांचा विचार करून असं नका वाटून घेऊ, की तुम्ही इथं साडीच घातली पाहिजे. तुम्ही खुशाल ड्रेस घाला. तुम्हाला हवं तसं तुम्हाला कम्फर्टेबल राहता येईल असं तुम्ही राहा. आजूबाजूच्या लोकांचा काही फार विचार करू नका. मग त्या एका गोष्टीमुळे मी थोडीशी तिथे अजून कम्फर्टेबल झाले. कुठेतरी ह्या म्हणजे ही गोष्ट पाहून बरंही वाटलं, की अरे, आपल्या सासूबाई सुद्धा आपला एवढा विचार करतायत. हळू मी रुळायला लागले होते. घरातली माणसं सगळी समंजस होती. सगळेजण मला समजून घेत होते. त्यामुळे घरात रुळायला मला त्याची फार मदत झाली. अधनं-मधनं पुण्याची आठवण येतच होती. कधीतरी एकटं वाटतच होतं. अचानक कधीतरी असं वाटायचं, की अरे, मला इथे करमत नाहीये. कारण ऑप्शन्स ऑब्व्हियसली कमी आहेत. आम्ही बाहेर जायचो, तिथे सुद्धा फिरायला जायचो. पण तरी सुद्धा इथल्या तुलनेमध्ये तिथे ऑब्व्हियसली ऑप्शन्स कमी होते. त्याच्यामुळे असं झालं, की कधीतरी असं व्हायचंच, की अरे, आपण चूक तर नाही ना केली. म्हणजे फॅमिलीज वगैरे सगळं छान आहे, पण आपलं लाईफस्टाईल थोडंसं चेंज होतं इथे. मग हे म्हणजे कुठेतरी एक मन डगमगतं ना, तसं माझी सिच्युएशन सुद्धा कधीतरी व्हायचीच. पण फॅमिली मेंबर्सकडे पाहिलं, की या गोष्टीची जाणीव व्हायची, की नाही म्हणजे काही गमावलं तर आपल्याला काहीतरी त्यातून मिळतं सुद्धा. तर मग यामुळे आपल्याला एक चांगली फॅमिली आपल्याला मिळाली आहे. ह्या गोष्टीत मी माझं समाधान मानून घ्यायचे. मला अशी वेळ आली, की मला आता जॉब चेंज करायचा आहे. पण त्यावेळेस असं होतं, की वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट काही फार नव्हता. कोरोनामुळे बऱ्याच कंपन्या शिफ्ट झाल्या होत्या वर्क फ्रॉम होमसाठी. रादर माझी कंपनीही झाली होती शिफ्ट. पण जसंच बॅक टू नॉर्मल सगळं झालं, US, कॅनडासारख्या कंपन्यांची खूप रिमोट वर्किंग अपॉर्च्युनिटीज अवेलेबल होत्या. पण त्यावेळेस सुद्धा मी इंग्लिश कम्युनिकेशनच्या बाबतीत तेवढी कॉन्फिडंट नव्हते. मग त्या केसमध्ये माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूबाईंनी मला खूप एन्करेजमेंट दिलं. म्हणजे अगदी लग्न झाल्या-झाल्या मला स्वयंपाकही फार जमत नव्हता. पण कधीही त्या मला या गोष्टीवर कधी ओरडल्या नाहीत, की तुम्हाला हे जमत नाही किंवा हे तुम्ही केलं नाही व्यवस्थित. त्या नेहमी हेच म्हणायचे, की प्रॅक्टिस करत राहा. मग ते स्वयंपाक असेल किंवा इंग्लिश असेल, दोन्ही गोष्टी ह्या प्रॅक्टिस करून तुम्हाला येणारच आहेत. कुठल्याही गोष्टी हळू करत राहिल्या, की त्या आपोआप जमतात. एकदम कुठलीच गोष्ट जमत नाही. मग यामुळे मी इंग्लिश माझं इम्प्रूव्ह व्हायला किंवा मी त्याकडे फोकस देऊन मी शिकायला फार मदत झाली. मग आता स्वयंपाक आणि इंग्लिश ह्या दोन्ही गोष्टी मला बऱ्यापैकी कामापुरत्या जमतात. घरच्यांच्या सपोर्टमुळे आणि या डिजिटल युगामुळे मी आता बार्शीसारख्या ठिकाणी राहून सुद्धा एका US बेस्ड डिजिटल मार्केटिंग फर्मसाठी काम करतीये. मी माझं घर आणि माझं जॉब हे एकदम व्यवस्थित प्रकारे मॅनेज करू शकतीये. सो मी गावी आहे म्हणून मला आता कुठल्याही प्रकारची माझा जॉब करताना कुठलीही अडचण येत नाही किंवा असं कधी होत नाही, की मी गावी आहे त्यामुळे मला माझ्या जॉबमध्ये काही प्रॉब्लेम आलाय किंवा मी काही मागे पडलीये कुठेतरी किंवा काही नवीन टेक्नॉलॉजीज मला माहीतच होत नाहीयेत, असं होत नाहीये. कारण की इंटरनेटमुळे सगळ्याच गोष्टी आपल्याला अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर असल्यामुळे आपण जगात कुठेही राहून आपण कुठलंही ज्ञान ॲक्सेस करू शकतो. सांगायचं म्हणजे हेच, की आजकाल सगळेच आई-वडील मुलींना शिक्षण देतात, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतात, त्यांना जॉब करण्यासाठी सपोर्ट करतात. पण
लग्नानंतर कुठेतरी याच्यामध्ये थोडासा फरक होऊन जातो. म्हणजे मुलाला जेवढा सपोर्ट केला जातो तेवढाच सुनेला पण सपोर्ट केला जातो असं नाही. त्यामुळे कित्येक मुलींना त्यांचं लग्नानंतर करिअर सोडावं लागतं. कित्येक मुलींना घर आणि जॉब मॅनेज होत नाही कारण घरातनं तेवढा सपोर्ट मिळत नाही. मग त्यामुळे असं होतं की मुलींचं होऊन जातं की नाही आपण जॉब सोडून घरच सांभाळूया जेणेकरून आपल्या जीवाची दगदग कमी होईल. आजकालच्या फॅमिलीजनी सुद्धा हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, की आजकाल मुली शिकतायत, मोठ्या होतायत, इंडिपेंडंट होतायत, आपल्या मुलाच्या बरोबरीने काम करतायत. पण आपल्याकडनंही त्यांना सपोर्ट मिळणं फार गरजेचं आहे. फॅमिलीकडनं मिळणारा सपोर्ट हा खूप मोठा असतो. त्यामुळे एकावर कोणावर बर्डन येत नाही. फायनान्शियल सपोर्ट जसा त्या मुलीमुळे तुमच्या घराला मिळतो, तसंच त्या मुलीलाही तुमच्याकडनं सपोर्ट मिळणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आता मी जसं म्हटलं, की इंटरनेटद्वारे सगळं जग जोडलेलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून तुम्ही काम करू शकता. त्यामुळे आजकाल मुलींचं सुद्धा असं होतं, की नॉर्मली म्हणजे छोट्या गावातल्या मुलींना सुद्धा असं वाटतं, की आम्ही लग्नानंतर आम्हाला सिटीतच जायचंय किंवा मोठ्या शहरातच जायचंय. असं का होतंय? किंवा असंही पाहतोय आपण, की कित्येक मुलांना लग्नासाठी मुलीसुद्धा मिळत नाहीयेत. कारण मेन क्रायटेरिया हाच, की सगळ्यांना मुलं ही पुण्यातली किंवा मुंबईसारख्या ठिकाणीच राहणारी हवी आहेत. मग त्याचं मेन कारण असं, की मुलींना असं वाटतं जॉइंट फॅमिलीसोबत राहायचं म्हणजे कॉम्प्रोमाईज करावे लागतील. बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील. हवं तसं राहता येणार नाही. करिअरला फॅमिली सपोर्ट करणार नाही. मग त्यापेक्षा आपल्या नवऱ्यासोबत पुण्यासारख्या किंवा मोठ्या सिटीत राहा आणि काही संबंधच येत नाही. तेवढ्यापुरतं तेवढं सणवार करूयात आणि आपण आपलं निवांत इकडे सिटी लाईफ जगूयात. हा एक बेसिक अप्रोच होऊन जातो. पण हा अप्रोच सुद्धा कुठेतरी याच गोष्टीला कनेक्टेड आहे. कारण फॅमिलीजकडनं जर तेवढा सपोर्ट मिळाला, म्हणजे मी आता गावी आहे, पण माझी फॅमिली मला सगळ्या गोष्टींच्या बाबतीत फार सपोर्ट करते. आज मी इथे येऊन बोलतेय, ते सुद्धा त्यांच्या सपोर्टमुळेच, त्यांच्या एन्करेजमेंटमुळेच. सो कुठेतरी ह्या गोष्टींचा म्हणजे गाव आणि शहर याचा समतोल आपल्याला राखायचा असेल, तर कुठेतरी या दोन्ही बाजूंनी, दोन्ही लोकांनी तेवढाच विचार करणं गरजेचं आहे. मला सगळ्या मुलींना हेच सांगायचंय, की ॲट द एंड चॉईस हा तुमचा आहे, की तुम्हाला शहरात राहायचंय, सिटीत म्हणजे गावाकडे राहायचंय, कुठेही राहा. पण तुमचं जर काही तुमची ध्येय असतील, तर ती फक्त तुम्ही एखाद्या छोट्या गावात आहेत म्हणून तुम्ही सोडून देऊ नका. तुम्ही छोट्या गावात राहून सुद्धा खूप मोठ्या गोष्टी करू शकता. सो हेच माझं सगळ्यांना एक म्हणणं राहील आणि जोश टॉकने मला इथं बोलवल्याबद्दल जोश टॉकचे खूप खूप आभार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.